हे व्हॉट्सअपवरून चले स्टार्ट करूया आता नवीन ब्लॉग जो होणार आहे एका टॅटूवरती. तर मॅमने ॲक्च्युली मला 2 दिवसा अगोदरच अपॉइंटमेंट बुक केली होती आणि त्यांनी मला फोटो पाठवला होता की आर्मवरती त्यांच्या एक जुना टॅटू आहे करून तो कव्हर अप करायचा आहे त्यांना. तर तो टॅटू कव्हर अप करायसाठी आम्ही आजची अपॉइंटमेंट त्यांनी रेस केली होती. बट काल रात्री मला स्वप्नालीचा माझ्या स्कूल फ्रेंडचा एका मेसेज आला आणि विचारत होती की ती आपण फ्लॉवर्स फेस्टिवलला जाऊया का करून, कारण तो इयरमधून एकदाच होतो आणि 3 दिवसाचा असतो. तर तो आज उद्या आणि परवा 3 दिवसच आहे. तर त्याच्यामुळे येणार काय करून. तर मी विचार केला, ॲक्च्युली उद्या अपॉइंटमेंट पण होती, ती पण कंप्लीट करायची होती. तर त्यांना मी जस्ट विचारलं की तुम्ही इव्हिनिंगला येऊ शकता का करून. तर मॅडमना काहीच प्रॉब्लेम नव्हता. तर म्हणून मी ती अपॉइंटमेंट संध्याकाळी शिफ्ट केली आणि त्याच्यानंतर मग आता सकाळी सकाळी मी चाललो आता बायका. तर चला आता जाऊ, गाडी काढू, लगेच स्टेशनला नेऊन गाडी लावतो आणि मग टुंग 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 टुंग. गाडी आपली पार्किंगमध्येच उभी असते ही बघा. इथे जेव्हा आलो तेव्हा हा स्कॅनर होता आणि इथे स्कॅन केला पण बिलकुल तिकीट वगैरे काही निघाली नाही. तर शेवटी जाऊन आम्ही आतमध्येच तिकीट काढली. तर आता इथे आम्ही आतमध्ये आलेलो होतो आणि तिकीट करा इकडे एका माणसाची 50 रुपये आहे. आणि काय काय आहे इकडे बघा. अरे माझ्यासोबत होती कुठे गेली हे बघा, इथे फिरते. बघू शकता तिकीट काढून आता आतमध्ये आलो. इथे लहान लहान पोरं वगैरे आहेत, त्याचे फोटो काढतात वाघासोबत. चला तर आता आतमध्ये जाऊया. आज शाळेची मुलांची पिकनिक आली इकडे, तर कदाचित गर्दी असेल. आणि इकडे आज फेस्टिवल पण आहे. तर ते ॲक्च्युली फेस्टिवल होतं म्हणूनच आम्ही बघायला आलो. तर चला जाऊया आतमध्ये. या ब्लॉगमध्ये मी खूप कमी म्युझिक यूज करणार आहे, कारण की आपल्या मुंबईमध्ये जो किलबिलाट आहे पक्ष्याचा खूप कमी ऐकायला येतो. वेगवेगळ्या प्रकारचे कासव बघायला चाललोय. हे बघा इकडे मगर आहे. ॲक्च्युली आम्ही हेच बघायला आलोय, पण ते काय अजून आम्हाला भेटलं नाही. आता बघू पुढे हळूहळू चालता चालता कुठे दिसेल तेव्हा आम्ही तेच बघायला जाऊ.
लांब बसलेत आणि ते ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे कदाचित दिसत पण नसेल. बट एक छोटी पोरं इथे बसले त्यांची. चला तर आता आतमध्ये जाऊ पेंग्विन बघायला. एका पेंग्विन सोबत आलो आहे तरी पण आता दुसरा पेंग्विन बघायला जाऊ आतमध्ये. आतमध्ये कदाचित शूट करायला नसेल बट जर भेटलं तर शूट करतो, कारण की मागच्या वेळेला आलेलो तेव्हा तर काय मला भेटलं नव्हतं शूट करायला आतमध्ये. बट ठीक आहे, चला बघू आतमध्ये. वाघ बघायला आलेलो, आता दोघं पण बसले तिकडे. कधी जर उठले तर ठीक आहे, आराम करते. दुपारचं जेवणाची वेळ झाली त्यांच्या आणि जेवण झोपले वाटतात. चला तर आपण आता पान पक्षी बघायला जाऊया. आतमध्ये खूप सारे चांगले चांगले पक्षी आहेत. जेवणाचा टाइम झाला आहे. मच्छी खातो ते बघा, तर एकदम आरामात मच्छी खातो तो. आमचा पण फ्रायडे आहे, पण आता बघू, आता जाऊ फिशच खाऊ. मग सुस्वागतम. तर फायनली आम्हाला जिकडे जायचं होतं ते भेटलं आहे, फुलांचं जे लागलेलं फेस्टिवल. तर चला आतमध्ये जाऊया आता फटाफट. सुरुवातीलाच गोंड्याच्या फुलांनी सुरुवात करूया. मस्त पिवळ्या कलरची, ऑरेंज कलरची खूप सारी फुलं वगैरे आहेत. आणि इथे सेल्फी पॉईंट आहे, सेल्फी वगैरे काढू यायचे. तेव्हा आता सेल्फी काढायसाठी लाईनीत उभी राहिली आहे. ही हॉकी होती. नंतर ही जलेबी आहे, अशोक स्तंभ. चला तर इकडे पेंग्विन पण आहे, पेंग्विन पण बघू. ही आपली भारताची करन्सी. त्या वडाचं झाड असं, त्याच्या बाजूलाच आमच्या गावचं हापूस आंबो, तो पण मस्त ऑरेंज कलरचा पिकलेलो आहे. त्याचा राष्ट्रीय प्राणी वाघ, एकदम सुंदर असं बनवलंय. त्यानंतर राष्ट्रीय पक्षी पण आहे इकडे, मोर. आणि मोर तर खूपच चांगला वाटतंय बघायला. ही जी बारीक बारीक डिटेलिंग आहे ती पण बघा. तनुजाला वाटत आपण इथे फक्त ही डॉलच बघण्यासारखी होती आणि बाकी सगळे तर कुचकबुच्च वाटत आहेत, जे सगळीकडेच दिसतात.
मनोरंजन आणि ज्ञानवृत्ती असे दोन्ही उद्देश या पुष्पोत्सवाच्या माध्यमातून नेहमी आहे. दरवर्षी शनिवार रविवार येणारा ओघ आता आज शुक्रवार सकाळपासूनच वाढलेला दिसतो. हा बघा कॅटूचॅन एवढ्या वर्षातनं भेटलाय. टीव्ही मध्ये बघायला भेटायचं पण आता इथे बघायला भेटतोय. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी. याच्यामध्ये मी तर कधी न ऐकलेले न वाचलेले सगळे दिसत आहेत. तुम्ही पण बघू शकता याच्यात काय काय आहे ते. निंजा हातोडीमध्ये होता तो कॅटूचॅन आणि आज तो इथे भेटला मुंबईमध्ये बघायला. वाव, हे पण एक मस्त आहे झाड आहे. बघा इथं काय काय चाललंय पागलसारखं. काट्याची झाड आहे तिकडे, खूप सुंदर आहे. तो सगळं संपला त्याच्यानंतर सगळ्यात शेवटला इथे आलो तर इथे ह्या लोकांनी सगळ्यांची दुकानं लावली आहेत. तर कोणाला पण घ्यायचं वगैरे असेल कोणतं झाड, फुलाचं झाड, तर इकडून परचेस पण करू शकता. स्वस्त दरात आहे असं हे लोक म्हणत आहेत. माहीत नाही पण काय स्वस्त आहे की महाग आहेत करून. वाव, जाऊया पुढे आता. हे कुंड्या पण आहेत. बघा आंब्याची झाडं ती सर 100 रुपये एक रोपट्या. आणि आमच्या गावात गेले तर त्याची खूप जरा गावतील. मुंबईसून कोण आता गावात नेतरला ठीक आहे. चलो बाकीची पण झाडात किवी वगैरे. कृष्ण कमा कॅटूचॅनचे दुकान आहे तिकडे. ते मी पाचच्या दुकानात एका विचारलेलं. 300 रुपीज मला एक छोटंसं झाड त्याच्यात एकच होतं. खूप ट्रॅफिक आहे आता इथे. आता खूप भूक पण लागली होती. आता चालू इकडचं नामांकित रेस्टॉरंट आहे इकडे, तर तिकडे जाऊन लंच करू. A few moments later. Can you move it along? I'm all out of time cards.
तर तुम्ही सकाळचा जो फ्लावर्स फेस्टिवल होता तो तुम्ही व्लॉगमध्ये बघितलाच असाल, पण तुम्हाला प्रत्यक्ष बघायचा असेल तर तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता. तर ह्याचं लोकेशन आहे हे भायखळ्याला राणीच्या बागेतच आहे. हा जो एक्सपिरियन्स होता तो फारच सुंदर होता आणि मी देखील फर्स्ट टाइमच गेलो होतो इथे. या फेस्टिवलची जी डेट आहे ती 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी हे 3च दिवस आहे. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि मॅडमचा जो कवरअप टॅटू होता 100% कवरअप झाला आहे का तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.